बागायतदारीने आलेली आहे. हळूच काकाला जाशील आधी. शुभ सकाळ मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. सकाळी मला फादरनं लय मोठं टास्क दिलं आणि ते टास्क करायसाठी मी रानामध्ये आलो. कारण की घरातल्यांना रानामध्ये लावायचे पावटं वगैरे सगळं, आणि त्यासाठी रान सध्या मोकळं नाही कारण की आपला सगळा ऊसच आहे. परंतु जसं की मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की मी तिथला ऊस काढतोय आणि थोडासा गुरांना पण घालायचा चालला आहे. तर तिथं पाचट जास्ती ना, ही पाचट ही असली ही पाचट तिथं साठली तर ते काढायचे आता आणि तिथं त्यांना लावायला जागा करू. घराला तर सगळे आलेत, बागायतदारीने आलेली आहे. काय हळूच लागलं वर. आता ऊन नाही पण आबाळ आले, बहुतेक आज पाऊस यायचे चान्सेस आहेत. तोपर्यंत मी करून घेतो माझं काम पटपट. चल, एवढं सगळं करायची मालकीन बाई तुम्हाला. कसं आहे, एवढी सगळी पाचट जी आहे ती गोळा करायची तुम्हाला. हे एक मालकीन बाई, हे एक मालकीन. काय नाही, लगेच होतं लगेच. बहकी सभी जुबां है, हम हैं हजारों में, अब की कमी जरा है, हर चीज खास है, अब है जो है वो समा है, तुम रह सकी तो रबा है, अब है जो है वो समा है, तुम रह सके ऐसी जीत, अब चाहे जिंदगी ऐसी जीत, अब चाहे जिंदगी है. हळूच काकाला जाशील आजी, काकाला जाशील रेट सासू घेईन. दोन तीन लेतले हाडवजी बसतील, 2 किंवा 3 संपलं मग काम. पण पुन्हा इथून मला पुन्हा पुशेगाव जायचे. पुशेगाव जे काम राहिलं पूर्ण ते करायचे. काय लागलं जशी सडी गेली. तर गायस माझ्या गेले वजन टाकायला पाचचं, आणि किती वजन येते त्यांचं त्यांना सोमार नाही. परत त्यांच्या पोटात दुखल, पण त्यांना कामावर जायचे त्यामुळे त्यांची एवढी गडबड चालली. आणि ती गेलेली आहेत आता कुठं. ती उकिंड आहे आमच्या तिथं टाकायचं चाललंय. तिला जाता मागे आणि ह्याचा बघा कसा चालला. शेवटचं वजन राहिलं इथलं आय लावत बसणार आहे. आणि ही नको म्हणायला लागली, मी तर घरी म्हणते. चला तुम्ही, असंच मी धरते. कॅमेरा झालेला आहे स्विच ऑफ, कारण बॅटरी चार्जिंग असून पण यांनी घातलेली नाही. आणि आता चाललाय फोन मध्ये व्लॉग. गायस आता आम्ही चाललोय घरी. माघारी आई तिथंच थांबल्या, कारण बिया टोकायच्या आहेत जराशी सुट्ट्यामध्ये. माझं आवरलं तर मी निघालो पुशेगावला आणि जातो, जरा काम आहे थोडंसं करतो आणि येतो. माणसावरचा विश्वास कमी झाला, परंतु पांडुरंगावरचा विश्वास अजूनही तसाच आहे आणि तो कायम राहील. तो उशीर करेल कदाचित, पण माझं आयुष्य सुंदर केल्याशिवाय राहणार नाही हे मला खात्री आहे. जे काहीही बोलू दे, मी माझ्या पांडुरंगावरतीच विश्वास ठेवतो आणि अंतिम सत्य तेच राहील. आज माझ्या आयुष्यात संघर्ष आहे, उद्या माझ्या चेहऱ्यावर हसूही माझं पांडुरंगच आणेल आणि याची मला 100% खात्री आहे. रामकृष्ण. रस्ता इथं मर्दान काही बाहेर चाललाय गायच, लय पाऊस चालू आहे. विदाऊट वायपर गाडी चालू आमची बघा.
मांडी बसतीस पाय घे माझ्याकडे सर नाही मग पाय घे की माझ्याकडे ही तुझं अर्थ देणार. हा, घे. सकाळनं काम करून ना तसे जस्ट वडापाव खाल्ला. आता सध्या मी आहे माऊलीच्या शेजारी. कुछ नहीं गणेश, ये भी दिल निकल जाएंगे, जल्दी से जल्दी ये भी दिन निकल जाएंगे.